तुम्हाला बघायला मिळतो हरीश आणि डॉल्सन नॉन स्ट्राइक गॉडसन. लेट्स प्ले सेमीफायनलचा मॅच. ओहो दांडी गोल जंपा ही इज ऑन फायर. कृपा उद्ध्वस्त केलाय. विकेट डाऊन गॉन. थँक्यू सो मच डीजे आरुष. पहिल्या चेंडूवर बॅटचा हलकासा स्पर्श घेत त्रिफळा उद्ध्वस्त झाला बॅटरचा आणि हरीश हा गोल्डन डकचा शिकार बनताना दिसलाय. आपण उल्लेख केला होता की बॉम्बे डक हा शब्द सुद्धा कुठेच नव्हता, परंतु एक वेळ अशी होती अजित आगरकर हा भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्याकरता खेळण्याकरता गेला होता आणि तिन्ही मॅचेसमध्ये तो 0 या धावसंख्येवर परतला. तेव्हापासून बॉम्बे डक हा शब्द आपल्याला क्रिकेटमध्ये उदयास येताना दिसला. कारण मुंबईतील तो नामवंत खेळाडू सिलेक्टरच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन हाफ ट्रॅकर स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉईंटच्या दिशेने चेंडूला वळवलं. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. गॉडसन किका हे सुद्धा चांगली साथ देत आहेत. 2 धावा पूर्ण करतायत केतन. 2 धावांची त्याने अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या 1 गडी बाद 2. मेहनत या ठिकाणी प्रत्येकाची राहिलंय या स्पर्धेकरता. मेहनतीशिवाय काहीच नाही. स्विंग अँड मिस. गुड लेन स्पॉटवर चेंडूला टाकलंय. आडव्या बॅटचा वापर करताना बॅटर दिसलाय. भन्नाट वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. हा डॉट बॉल. आज बघितला आपण तर सी ग्रुपमधून पुढे येताना पाहिलंय चेन्नई सिंगम या टीमला आणि डी ग्रुपमधून पुढे येताना BSUG या टीमला आपण पाहिलंय. आताचा मॅच फार महत्त्वपूर्ण मॅच. हो पुन्हा एकदा वळणदार चेंडू गुडलाईन स्पॉटवरच टाकलाय. बॅटरला भ्रमात टाकलंय. अडचणीमध्ये टाकलंय. दबाव धडपण वाढवण्याचं काम या षटकामध्ये गोलंदाजांनी केलंय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धावफलकावर BSUG टीमच्या फक्त आणि फक्त 2 धाबा. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे तुमच्याकरता नेहमीच खुले करतं आणि ह्या करता आत्मविश्वास नावाचा मित्र सुद्धा तुमच्या जवळ पाहिजे. आता डिफेन्स केलाय. थोडंसं कंट्रोल कॉन्सन्ट्रेशन मनात कोणताही इतर दुसरा विचार न घेता या चेंडूला फेस केला बॅटरने. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये दिशा दिली. एकच धाव. एका धाब्याच्या मदतीनं धावपळक पुढे सरकलाय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 3 धाबा. स्कोअर मोज ऑन 3. आत्मविश्वास ह्या मित्राला तुम्हाला जवळ घ्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जेव्हा बॅटर बॅटिंग करत असत तेव्हा आत्मविश्वास नावाचा मित्र जर त्यांच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. आत्मविश्वासाने हा फटका खेळलाय बॅटर गॉडसन किकाने. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावा झाल्यात 1 गडी बाद 4. 5 बॉलची पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावर 4. अजून 12 बॉल शिल्लक आहेत. काय घडामोडी घडत आहेत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू सो मच डीजे आरुष. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय आकाश. आयकॉन खेळाडू आहेत आकाश. ओ चांगला स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू पाठवलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही धावा मिळतील 4. SSP प्रीमियर लीग चौकार. दुसऱ्या बाजूला एक विनंती असेल SK11 टीमला. मयूर आचार्य यांचा हा संघ खेळण्याकरता रेडी राहील. बघूया कशा पद्धतीने त्यांचा खेळ होतोय.
SK11 मधून आपल्याला पराग पठारे हे खेळाडू सुद्धा आपण काळपासून बघितलंय त्यांना. चांगले चेहरे. मॅकमिलन गोविंद हा खेळाडू खेळताना दिसलाय. डाऊन द लेग आहे की नाही हे पाहणी केली जाईल. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. व्हाईट बॉलचा इशारा उल्हास मांजरेकर सरांचा. दॅट्स अ व्हाईट बॉल. डाऊन द लेग. अतिरिक्त धाव मिळाली. धाव संख्या 1 ने पुढे गेली आणि धाबा झालेत आता 10 धाबा. दुसरे षटक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश. टाकेल काय या मॅच वर प्रकाश. कामगिरी करेल काय तो झकास. आलाय आकाश. अफाट गर्दी आहे आपल्या या लाडक्या प्रेक्षकांची. स्विच हिट केलंय 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 कामपीट. डीप गलीपट्ट्या बाहेर सीमा रेषे पार. बॅटरने ठोकलाय ठोकलाय. या वेळेला षटकार. 6 धाबा. धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 16 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हरीश बाद झाल्यानंतर चांगली भागीदारी. पुढे येऊन खेळलं जाते. आडवा बॅटचा वापर. फुल टॉस करून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. शतरक्षक थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर केतन पूर्ण करतायत. यावेळेला गॉडसन चालले नाहीत परंतु केतन चांगली बॅटिंग करतोय. गॉडसनने सुद्धा 1 चौकार ठोकलाय. धावसंख्या पोहोचली 18 वर. 18 रन्स. पुढचा बॉल. ओ लेग स्टंप वर केला होता मारा. व्हॉट अ स्ट्रोक. इनक्रेडिबल. हवाई सफर होत सफल. लॉंग लेग पट्ट्या बाहेर. पीक केलं या चेंडूला. 6 धाबा. सिक्सर. स्कोर मूव्स ऑन 24. धावसंख्या 24. मागच्या मॅच मधला विजय आता आत्मविश्वास देऊन गेलाय BSUG या टीमला. धावसंख्या 24 वर जाताना दिसतं. टीम की रन संख्या 24 रन. 1 विकेट के नुकसान पर. या षटकातील शेवटचा बॉल होता. ऑन साइडला मनगटाची मदत घेतली. मिडॉन मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा इशारा होता. इरादा होता. एकच धाव. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत त्या. 1 चेंडू अजून शिल्लक आहे. नो डाऊट. पुन्हा एकदा करेक्शन. 1 चेंडू शिल्लक आहे ही माहिती मिळवतोय. 1 चेंडू शिल्लक आहे. 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर 25 धाबा. स्कोर इज 25. पुढचा बॉल आणि याच वेळेला आपण बघितलं तर हा डॉट बॉल. दीपक सरांचं आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. आज प्रत्येक वर्षी ते लवकर येत आहेत परंतु आता उशिराने आलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा आहेत त्या 25 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. मान्यवर स्पर्धेमध्ये खेळणारे सर्व संघ, संघ मालक आणि या स्पर्धेचा आनंद लुटणारे आमचे लाडके प्रेक्षक, या स्पर्धेचे बनलेत रक्षक, या सर्वांचं SSP प्रीमियर लीग 2026 मध्ये आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतोय. हे तुम्ही बघू शकतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, प्रायोजक, ज्यांची संकल्पना आणि वन मॅन शो अशी भूमिका जिग्नेशजी पारेख सर अतिथी कक्षामध्ये येताना. ओहो, आता तिसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना भोळा या गोलंदाजाने विकेट मिळवून दिली. विकेटचं झाले पतन. विकेट डाऊन. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 25 फॉर 2.
थँक्यू. 2 गडी बाद धाबा आहेत. धावपळ करता 25 धाबा. अतिथी कक्षामध्ये आपण पाहुणे मंडळी बघू शकताय. तर मुकेशजी जैन आहेत, केपी वेलफेअर फाउंडेशनचे करता धरता कृणाल पुरोहित यांना आपण बघतायत. त्याच्यानंतर मीत जैन यांना सुद्धा आपण बघतायत. जेटी स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी आहेत शॉन पुरकर. आणि त्याच्यानंतर पंकज पटेल. खूप चांगली मेहनत पंकज पटेलची सुद्धा राहिलं. मेहनत नाही परंतु इथे आपला सहयोग राहिलाय, सहकार्य राहिलंय. ललितजी जैन यांना आपण बघतोय, सुमितजींना आपण बघतोय. त्याच्यानंतर आपण बघतोय दीपक कदम साहेबांना. सर्व काही भूमिका ते अदा करत असतात. नेहमीच या स्पर्धेला त्यांचा सहयोग असतो. ही जरी स्पर्धा वेगळी असली तरी युनिटी प्रीमियर लीग मध्ये त्यांचा सहयोग. स्विंग अँड मिस. यश जाधवला सुद्धा बीट करणारे चेंडू टाकले जात आहेत बॉलाद्वारे. याचबरोबर दबाव दडपण वाढलंय. धावसंख्या आहे ती 25 धाबा. काय 35च्या आसपास धावा जातील काय? दोन्हीही बॅटर चर्चा करतात, एकमेकाला सल्ला देत आहेत. कारण या जगामध्ये सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा 1000 जण देतील आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजेच मदत आहेत. हजारांकडे मागा कदाचित एकटाच देईल. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. बीट केलं बॅटरला. यशला केलं जातं बीट. गोलंदाज आहे फिट, गोलंदाजी करतो नीट. बॅटरला केलं गेलं बीट. 3 बॉल डॉट टाकलेत. धावसंख्या 25 धाबा. BSUG या टीमच्या. BSUG टीमला दबावाखाली टाकलंय चेन्नई सिंगम या टीमनं. निर्धाव षटका करता 500 रुपयाचं पारितोषिक असेल ललित जैन साहेबांकडून. सकाळपासून उपस्थित राहिलेत, पारितोषिक लावतात ते. ओहो, इथे आत वळणारा बॉल आहे. धावबाची संधी आहे आणि काय घडलंय? विकेट जाते यश जाधवची. 4 चेंडूंमध्ये एकही धाव मिळाली नाही. 3 गडी बाद. धावपळकर आहेत त्या. 25 धावा. 25 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 25 रन 3 विकेट के नुकसान पर. या ठिकाणी असं म्हणावं लागेल की सुरुवातीला समृद्धी महामार्ग पकडला, त्याच्यानंतर कुठेतरी नागमोडी वळणं आली जिथे ब्रेक लावले गेलेत. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम केलंय भोला या गोलंदाजाने. धाबा थांबल्यात. धाबा आहे त्या 25. नवीन बॅटर गेलाय सुनील. मागच्या मॅचचा हिरो होता ज्यांनी चांगली गोलंदाजी हाताळली. आता गॉडसन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. या चेंडूला उडवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाच्या थेट भेटीला विकेट मिळाली भोलाला. सूरज झेल टिपतोय. 25 वर लागलाय आणखीन एक धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 25 आणि मेडन ओव्हरच्या अगदीच जवळ येऊन राहिलाय भोला हा गोलंदाज. गॉन. बघूया निर्धाव षटक होईल काय. खास करून जे स्लॉग ओव्हर आपण म्हणतो त्या स्लॉग ओव्हर मध्ये काही चांगली गोलंदाजी होतोय हे तुम्ही बघू शकतायत. जितू पाटील साहेबांना त्यांचं आम्ही पुन्हा एकदा स्वागत करतोय. SSP प्रीमियर लीग 2026 मध्ये मुर्दा गावातील सुद्धा बरेचसे नामवंत हस्ती पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये विनोद भोईर मॅडी यांना आपण पाहिलं होतं. अजिंक्य म्हात्रे हे सुद्धा या स्पर्धेला भेट देण्याकरता मुर्दा येथून इथे उपस्थित झाले होते. अनेक युवा सितारे खेळाडू या स्पर्धेला भेट देण्याकरता मुर्दा राई मोरबा या गावातून या ठिकाणी उपस्थित झालेत. थोड्याच वेळात राधेमा यांचे पुत्र बंटी सिंग यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. ओहो, काय घडलंय, काय बिघडलंय. हो
मेडन ओव्हर निर्धाव षटक ते सुद्धा तिसरं. आणि या मेडन ओव्हरच्याच बरोबर 25 धावा झाल्यात. 26 धावांचं टार्गेट असेल. 500 रुपयाचा मानकरी ठरलाय. ललित जैन साहेबांकडून 500 रुपये मिळतील गोलंदाज बोलाला. थोड्याच वेळात आपण स्वामी विवेकानंद स्कूल कांदिवले हेड क्रिकेट कोच अमित वाघमारे सरांना बघणार आहोत. आणि त्यांच्या सोबतच राधेमा यांचे पुत्र बंटी सिंग हे सुद्धा या ठिकाणी येताना दिसतील. सर्वांचंच आपण स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी 25 धावसंख्या झाली आहे आणि 26 धावसंख्येचा पाठलाग कसा काय होतोय हे ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम यांना. एक छोटासा ब्रेक नंतर आवाज असेल अक्षय साटम सरांचा. झटपट पटापट करून दिले नव्हते. तर या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये जिंकायला टार्गेट आहे ते म्हणजेच 26. डीजेला विनंती आहे की थोडा आवाज द्यायचा आहे माईकला. डीजे ऑपरेटर. हॅलो चेक इको वाढवायचा जरा. हॅलो पराग दा ओके. जाऊया या मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी पाठवून द्या. हॅलो ओके. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आपण पाहतोय. शंकर आणि शिवम. जिग्नेशभाई पारिक या टीमला शुभेच्छा देत आहेत, सल्ला देत आहेत. 18 बॉल 26चा मॅच आणि या मॅचमध्ये आपण पाहणार आहोत धावा डिफेंड होतील की धावा चेस. कारण की बॉलिंग अटॅक चांगला आहे BSUG टीमकडे. जिथे आपण घोडसन किका पाहतोय, सुनीलला पाहिलं, यशला पाहिलंय. जे काय ते ॲडजस्ट करा आणि डायरेक्ट टाईमपास न करता पुढच्या मॅचमध्ये आमचे जे स्वयंसेवक आहेत, जर आपल्याकडे चुना असेल तर ग्राउंडला आखा पुढच्या मॅचमध्ये. आणि फायनलला क्वालिफाय झालेला कालच्या दिवसातला संघ SK11 आपण रेडी राहायचं. या स्टेजच्या समोर यायचं सर्व खेळाडूंनी. फोटोशूट करायचा आयोजकांना, म्हणून सर्वांनी या. SK11 टीम आपण सर्व SSP टॉस बॉक्स आहे तिथे रेडी राहायचं, येऊन उभं राहायचं आहे. या ठिकाणी आगमन होते स्वामी विवेकानंद स्कूल कांदिवली हेड क्रिकेट कोच अमित वाघमारे सर यांना आपण पाहतोय. आणि तसेच राधेमा सन ब्युटी बंटी सिंग. राधेमाचे पुत्र बंटी सिंग हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्वामी विवेकानंद स्कूल कांदिवली हेड क्रिकेट कोच अमित वाघमारे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम वेलकम वेलकम. तसेच राधेमाचे
सुपुत्र बंटी सिंग साहेबांना आपण पाहतोय, त्यांचंही करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेने. गॉडसन किका, उत्तन बॉयज उत्तनचा हा खेळाडू आणि 2 बॉल त्याच्या माध्यमातून डॉट आल्यात. ही खासियत आहे या खेळाडूची. तिसरा बॉल ऑफ स्टंप लाईन आहे. पॉइंटला खेळलाय फिल्डर आहे. 1 रन येतोय. एका धावेने धावफलक 3 बॉल 1 रन. 26चं टार्गेट आहे. येणारे बॉल 15-15 मध्ये पाहिजे आहेत. 25 काम 25 करावं लागेल. सेमीफायनलचा कडा मुकाबला, काडे की टक्कर, बिग बॅटल, बिग फाईट, बिग नॉक. ओ फॉलिंग स्विफ्ट करायचं होतं आणि या बॉलला ओळखू शकला नाही. रनआउटची संधी होती, संधी हुकले. 1 धाव जी आहे ना, ती 1 धाव लेग बाईटची असेल. एका धावेने धावफलक 2 वरती आलंय. 4 बॉलमध्ये गॉडसन केकाचा अप्रतिम पाहिलंय गोलंदाजी. लेग बाईटच्या माध्यमातून ही 1 धाव. 26चा टार्गेट पाहिजे 24. येणारे बॉल 14 बॉल 24ची गरज. आता कडेकडे खेळण्याचा प्रयत्न होता. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्त्वाचा आहे. फुटवर्कचा अभाव प्रभाव दिसला नाही आणि इथे विकेट गेलाय. 5 झंपा लगेच आला. अशा प्रकारे जर सुरुवातीपासून टाईम राहिला असताना प्लेयर उतरले असते तर शेवटपर्यंत 5-6 ओव्हरचा मॅच झाला असता. झंपा मैदानाच्या आतमध्ये. म्हणून सांगितले की असा पहिला प्लेयर आला की अंपायरने एकदा इशारा केला नाही. जबरदस्त अंपायरिंग राहिले आहे. आमच्या सर्व पंचांचं कौतुक करेन. पंच जर पाहिले, प्रशांत केदार सर, युवराज दांडेकर सर, उल्हास मांजरेकर सर. हो राईस केले, बॉलला टॉस केले. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा होता. 1 फॉर दी ओव्हरचा सिग्नल स्क्वेअर लेग पंचांनी दिलाय आणि इथे एक डॉट बॉल येतोय. याचाच अर्थ या ओव्हरमध्ये पाहिला तर बोलबाला राहिलाय गॉडसन किका. समोरचे बॅटर त्याच्यासमोर सध्या बॅटिंग करताना फिकापणा दिसलाय. धावफलकावरती 2 रन. 12 बॉलमध्ये पाहिजे 24 धाबा. चला टीम मीटिंग कमी करा. BSUG टीम, कधी कधी तुमच्याकडे असलेला रिदम ज्यावेळी तुम्ही टाईमपास करता मग तो रिदम समोरच्या संघाकडे जातो आणि मग क्रिकेटमध्ये चित्र पलटताना पाहिले ज्या संघाकडे रिदम असतो ना त्या संघाने टाईमपास करू नये क्रिकेटमध्ये. येणारे बॉल 12 बॉलमध्ये पाहिजे 24 धावा. नेताजी सुभाषचंद्र बोस ऐतिहासिक मैदान. आणि मला वाटते जसजसे वर्ष पुढे जातील तसतसं वेगळा लुक या ग्राउंडचा पाहायला मिळेल. कदाचित फ्युचर स्टेडियम देखील बनताना पाहू शकतो या ग्राउंडवरती. स्टेडियमसारखंच हे मैदान आहे. प्लेन, सपाट, लेदर क्रिकेट. अनेक प्रॅक्टिस सेशन पाहिलेत या ग्राउंडवरती. गॉडसन किकाने पुन्हा एकदा इम्प्रेस केलं. 12 बॉल 24ची गरज. पाणी पोचवायचं आहे गॉडसन किकापर्यंत. आमचे कमिटी मेंबर, पाणी पुरवठा मंत्री, त्या गोलंदाजापर्यंत पाणी आपण न्या. तिथे आहे गॉडसन. बॉलिंग मार्कवरती आणलंय सुनीलला. मागील मॅच 6 बॉल 5 करून दिल्या नव्हत्या. मॅन ऑफ द मॅच ठरला तो सुनील आलाय. सुनील आहे, यश आहे. चांगला बॉलिंग अटॅक एक संघाकडे आहे तर तेवढी चांगली बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय. साईडला आता सध्या जंपाला पाहतोय. या टीमचा आयकॉन प्लेयर. आयकॉनिक पारी खेळायचं आहे तर संघाला मॅच जिंकावं लागेल. आणि कमिटीचं कौतुक करेन की योग्य डिसिजन तुम्ही 3 ओव्हरचा खेळवलात. 6 वाजून गेलेत पहा. अजूनही मॅच संपत आलेला नाही आहे. हो काय बॉल टाकलाय. जबरदस्त हा यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 गोष्टीला फार रिस्पेक्ट आहे. एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजेच परफेक्ट यॉर्कर. तो यॉर्कर बॉल दिसला. ऑफ स्टंप लाईन, लेंथमध्ये कंट्रोल आणि जबरदस्त हा बॉल पाहिला. 11 मध्ये करायच्या 24 धावा. 11 बॉल 24 चाहिए.
ओ इथे बॅक टू द बॉलर. डीजे ऑपरेटर सध्या वेगळ्या मूडमध्ये आहे या मॅचमध्ये. अजूनपर्यंत डीजे वाजला नव्हता. कदाचित त्याची इच्छा झाली डीजे ऑपरेटिंग करायची, परंतु मॅच त्या प्रकारे आहे की बॉल शिल्लक आहे 10 मध्ये पाहिजे आहेत 24 धावा. लोअर फुलटॉस बॉलला जंपाने खेळलाय मनीषच्या हातामध्ये. मनीष आलाय पुढे, चांगला झेल कॅरी केलाय. विकेट जाताना जंपाला परतावं लागतंय. बॅक टू द पॅव्हिलियन. गोल्डन विकेट गॉन. कम ऑन डीजे. एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व आयोजकांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. SSP प्रीमियर लीग 2026 हा टेनिस क्रिकेटचा थरार आणि डे फॉर्मॅटची स्पर्धा अंतिम टप्प्यावरती. सेमीफायनलचा मॅच चालू आहे दोन टीमच्या दरम्यान. BSUG प्रथम बॅटिंग करत असताना 26 धावांचं टार्गेट सेट केलं आहे चेन्नई सिंगम या संघासमोर. आणि सध्याच्या घडीला स्थिती अशी आहे की 3 बॉल फेकून झाले दुसऱ्या ओव्हरचे. धावा 2 आहेत. येणारे बॉल 9 बॉलमध्ये पाहिजे आहेत 24 धावा. हो इथे पुन्हा एकदा पहा. हा बॉल ब्लाइंड स्ट्रोक होता. पाहिला तर बॅटचा स्पर्श झाला आहे का तर नाही. शरीराचा संपर्क झाला. लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव. म्हणजे गोलंदाजी दुबादार राहिलंय. सुनीलने मागील ओव्हरमध्ये 4च धावा दिल्या होत्या, ज्यावेळी 6 बॉल 5 पाहिजे होत्या. आणि आतापर्यंत या 4 बॉलमध्ये 1 धाव आहे ना ती लेग बाईटची. म्हणजे अद्याप एकही धाव त्यांनी दिलेली नाही आहे त्याच्या गोलंदाजीतून. 5वा बॉल आणि जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय. भरपूर लेट कॉलिंग केलं आणि पंचांनी तेच दर्शविले की बॉल हातामध्ये गेला आणि त्यानंतर धाव घेण्याचा इरादा बॅटरकडून होता. परंतु तुमच्याकडे टाईम लिमिट देखील असते क्रिकेटमध्ये. एकदा का यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल गेला, दोघांनी क्रॉसिंग केली नाही तर तो बॉल तिथे डेड होतो. आणि हेच पाहिलं या बॉलवरती. डेड झाला याचाच अर्थ डॉट बॉल आला. मेडन ओव्हरचा बहुमान मिळू शकतो सुनीलला. 1 लेग बाईटची धाव असते ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये येत नाही. काय मेडन ओव्हर होईल एकाच मॅचमध्ये, हा दुसरा रेकॉर्ड. परंतु सध्या नाही. ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केला, मिड विकेटला गेला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पाहिलं तर टीमची धावसंख्या टोटल 5. काय गोलंदाजी केले सुनीलने. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, इम्पॅक्टफुल गोलंदाजी. आणि सध्या त्याचा बोलबाला. 6 बॉलमध्ये पाहिजे आहेत 21 धावा. 6 गेन 21 चाहिए. कमॉन डीजे. चला 6 बॉल 21. SK11 टीम आपण रेडी राहायचं आहे. प्लीज आपण टॉसबॉक्सच्या दिशेने सर्व खेळाडू घेऊन या. SK11 फायनलचा मॅच यानंतर पाहणार आहोत. ही सेमीफायनल नंबर 2 आपण पाहतोय C&D ग्रुपमधून. 2 टीम वरती आले आणि त्यांच्या माध्यमातून ही सेमीफायनल. SK टीम आपण समोर या स्टेजच्या सर्व खेळाडू. काय बॉलिंग अटॅक राहिला आहे BSUG या टीमकडून. यश आलाय बॉलिंग मार्कवरती. तिघांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केले. आता 1 धाव आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस. धावफलकावरती लक्ष दिलं तर 6 झाल्यात. येणारे 5 बॉलमध्ये 20ची गरज. 5 गेंद और 20 रन चाहिए जीत के लिए. नेक्स्ट बैटर जल्दी जाओ ग्राउंड के अंदर. पाच बॉलमध्ये 20 हवे आहेत.
प्रेक्षकांची गर्दी देखील अफाट. काही ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे तर काही ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. कोण खुर्चीवरती तर कोण ग्रासवरती बसून मॅचचा आनंद घेत आहेत. कोण गार्डनमध्ये हँगिंग गार्डनमध्ये देखील आपण पाहतोय त्यांना. काही वरिष्ठ मंडळी आहेत, काही चिमुकले आहेत, लेडीज देखील आहेत, जेंट्स देखील आहेत. या सर्व प्रेक्षकांचं करूया हार्दिक स्वागत. येणारे बॉल शिल्लक आहे 5 बॉलमध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्राईक ठेवण्याचा अट्टाहास केला आहे. बॅटर पुन्हा एकदा रिटर्न येतोय नॉन स्ट्राईक एंडला. येणारे बॉल आहेत 4 मध्ये पाहिजे 20. 4 बॉल 20ची गरज. संघर्ष आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि जिग्नेशभाई पारीख यांची ही स्पर्धा 4 छान लावणारी स्पर्धा. या परिसरातील आतापर्यंतची भव्य स्पर्धा ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. स्लोवर 1 बॉल. या बॉलला टॉपेज घेतली. आता काय गेलंय, आता काय घडतंय तर इथे डॉट बॉल सेटअप केलंय गोलंदाजाने पूर्णपणे. बॅटरला कधी अँगल पकडून बॉल बाहेर काढतोय, कधी स्लोवर 1 येतोय, कधी बॉल टॉस होतोय आणि या प्रकारे गोलंदाजी 26 रन असं वाटलं एका ओव्हरमध्ये होते या ग्राउंडवरती. परंतु या गोलंदाजाने जे काम केले ना ते अप्रतिम. 26 करता करता आता एकतर्फा मॅच केलाय. 3 बॉल 20ची गरज. पुन्हा एकदा दुवादार धारदार धमाकेदार गोलंदाजीमध्ये केलाय पलटवार. रनआउटच्या माध्यमातून गेलाय विकेट. परतावा लागेल आकाशला. 5 बॉल त्याने खेळलेत आणि त्यानंतर तो रनआउट झालाय. न्यू बॅटर लवकर जा. 2 बॉल शिल्लक पाहिजे आहेत 20. SK11 आपण टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे. कॅप्टन दोन बॉल आणि 2 बॉलमध्ये औपचारिकता शिल्लक. 26चं टार्गेट होतं. गोलंदाजी इतकी सुंदर आहे की असं वाटू लागले की 15 धावा देखील करून देणार नाही. सध्या अशी गोलंदाजी राहिली आहे. कुठेतरी मनाचा माइंडसेट वेगळा दिसला खास करून चेन्नई सिंगमकडून. लेट बॅटर आलाय, स्विच केलंय गॉडसन किका. मात्र इथे पाहिलं तर आणखी एक फिल्डर पुढे येतोय. टॉकदार गॉडसनला पाहिलं होतं त्या ठिकाणी. विकेट. 1 बॉल शिल्लक. चला बॅटर लवकर आहे. 1 बॉल करता 1 मध्ये 20 करायचे आहेत. बॅट्समॅन थोडा फास्ट. चला SK11 आणि इथे यस हाई बॉल डॉट गेलाय आणि अशा प्रकारे विकेट गेल्यानंतर हा मॅच जिंकलाय. तो म्हणजेच कॉंग्रॅच्युलेशन. मेगा फायनलमध्ये आलाय BSUG. अभिनंदन. जिग्नेश